व्यापक तात्विक अर्थाने ज्ञानाचे फळ म्हणजे समज आणि शहाणपणापासून मिळणारे फायदे आणि परिणाम. यामध्ये आत्मिक वाढ, वैयक्तिक विकास आणि सत्याचा शोध यांचा समावेश असतो. काय आम्हाला अपेक्षित फलप्राप्ती झाली आहे? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रियांनो, आपण या आधीही मेहनत आणि परिश्रम याविषयी शिकलेलो आहोत. आम्ही मेहनती असले पाहिजे, ज्यामुळे आमचा वेळ आळसात जात नाही. तसेच एखाद्यावर हसणे हे देखील सुज्ञतेचे लक्षण नाही. प्रियांनो, आज आपण याच विषयावर अध्ययन करणार आहोत. मग आहात ना तयार अध्ययन करण्यासाठी? चला तर मग. श्रोत्यांनो, आपण सध्या नीतिसूत्रे या जुन्या करारातील पुस्तकाच्या 24व्या अध्यायाचा अभ्यास करीत आहोत. मागच्या कार्यक्रमात आपण ज्ञानाचे योग्य घर कसे बांधता येते याचे स्पष्टीकरण पाहिले. आता 24व्या अध्यायातील 5 आणि 6 ही वचने वाचूया. 24वा अध्याय 5 आणि 6 वचने. सुज्ञ पुरुष बलवान असतो, ज्ञानी मनुष्य आपले बल दृढ करतो. शहाणपणाने व्यवस्था करून युद्ध चालीव. बहुत सुमंत्री असल्याने यश मिळते. उपयोगात आणण्याकरिता आमच्याजवळ आज अनेक साधने आहेत. मदतीसाठी फक्त लोकच उपलब्ध नाहीत, तर आमच्याकरिता देवाचे वचनही सहाय्याकरिता उपलब्ध आहे. निर्णय घेण्याच्या वेळेस पवित्र शास्त्र उघडायचे व एखादे वचन वाचायचे ही पद्धत मला मान्य नाही. तिच्यावर माझा विश्वास नाही. ती योग्य नाही. श्रोत्यांनो, पवित्र शास्त्र जुगारात वापरले जाणारे चक्र नाही की जे फिरवले जाते आणि ते योग्य हव्या त्या ठिकाणी थांबण्याची लोक आशा धरतात. पवित्र शास्त्र काय सांगते हे जाणण्याची आम्हाला गरज आहे. मोशे, यहोशवा, शमुवेल, दावीद, मिखा, जखर्या, मत्तय, पॉल व योहान यांची पुस्तके वाचण्याची आम्हाला गरज आहे. हे सर्व सल्लागार आहेत आणि निर्णय घेण्याच्या वेळी ते आम्हाला मदत करतात. सैतान आमच्या अज्ञानाचा स्वतःसाठी चांगला उपयोग करून घेतो आणि आमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करणे त्याला सहज शक्य होते. पण जर पवित्र शास्त्र आम्ही नियमित वाचले, त्यावर मननचिंतन केले, तर सैतानाचे जळते बाण परतवण्यासाठी लागणारी आत्म्याची तरवार आमच्या हाती येईल. म्हणजे देवाचे वचन आम्हाला तलवारीसारखे बलासारखे होईल. ही शहाणपणाची व्यवस्था आहे. आता 10वं वचन वाचूया. 24वा अध्याय 10वं वचन. संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती अल्प होय. या लेखकाने एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. थोडक्यात, पुरुषाचे काम करायला पुरुषच लागतो. किंवा एक जुनी म्हण अशी आहे की पुरुषाचे काम करायला कधीही मुलाला पाठवू नका. परमेश्वर आमचे आत्मिक चारित्र्य घडविण्यासाठी तणाव आणि परीक्षेच्या प्रसंगाचा उपयोग करतो आणि अशाच प्रकारे तो आमची उन्नती होण्यास सहाय्य करतो. परीक्षेच्या काळातच आम्ही आमची खरी आत्मिक शक्ती प्रदर्शित करतो. देवाचे अनेक सेवक कठीण प्रसंगी दुबळे ठरून मागे पडलेत. या गोष्टीने मला धैर्य मिळते. एलियाने कर्मेल पर्वतावर खूप मोठे धाडस दाखवले, पण जेव्हा त्याला कळले की इस्बेल राणी त्याचा जीव घेण्याचा बेत करीत आहे, तेव्हा तो तेथून पळाला व बेरशिब्यापर्यंत चालत गेला. तेथे नौकराला सोडून तो एकटाच वाळवंटात चालत गेला. एका रतामाच्या झाडाखाली बसून प्रभू मला मरण दे असे म्हणू लागला. शाऊल राजा दाविदाचा पाठलाग करीत असताना दाविदाला क्षणभरही विसावा मिळाला नाही. एखाद्या पक्षासारखा त्याचा डोंगर दऱ्यातून पाठलाग होत आहे व त्याला ठार करण्यात येणार आहे असे दावीद म्हणाला. तो खूप निराश झाला, पण देव अशा वेळेस सामर्थ्य देतो हे दावीद व एलिया दोघांनाही समजले. प्रिय श्रोत्यांनो,
जीवनातली वेगवेगळी आव्हाने, समस्या, कठीण परिस्थिती यांना सामोरे जाता जाता तुम्ही फार थकला असाल, निराश होऊन मरणाची इच्छा बाळगत असाल. जीवनाचा हा मोठा भार आपण आता पेलू शकत नाही असे तुम्हाला वाटत असेल. पण तुम्हाला माहित आहे का, की तुमच्या अशक्तपणात येशूचे सामर्थ्य पूर्णत्वास जाते. तुम्ही तुमच्या अशक्तपणात त्याला हाक घाला. त्याला सांगा की तुमची शक्ती आता संपली आहे. तुमचे मन थकले आहे. तुमची बुद्धी काम करेनाशी झाली आहे. आणि आता अशा हतबल अवस्थेत तुम्हाला येशूची गरज आहे. त्याच्या सामर्थ्याची गरज आहे. माझा विश्वास आहे की तुमच्या अशक्तपणात त्याचे सामर्थ्य पूर्णत्वास जाईल. आपल्या समस्या यहोवाच्या समोर ठेवा व त्याच्या साह्याची प्रतीक्षा करा. कारण त्याने तुम्हाला व मला एक फार सुंदर अभिवचन दिले आहे. यशायाचे पुस्तक 40वा अध्याय 29 ते 31 ही वचने. यशायाचे पुस्तक 40वा अध्याय 29 ते 31. परमेश्वर सनातन देव दिगंत पृथ्वीचा उत्पन्न करता, भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बळ देतो. तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. प्रिय श्रोत्यानो, या वचनाची सत्यता मी स्वतः अनेकदा अनुभवली आहे. तुम्हीही ती अनुभवू शकता. 11 आणि 12 वचने पहा. ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्यास सोडीव. ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर. आम्हास हे ठाऊक नव्हते असे म्हणशील तर हृदय तोलून पाहणाऱ्यास हे कळत नाही काय? तुझा जीव राखणाऱ्याला माहीत नाही काय? तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही काय? कोणी असे आहे की त्यांना तुम्ही मदत करू शकता आणि ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे. कोणी असे आहे की तुम्ही त्याला ख्रिस्ताची साक्ष सांगू शकता आणि कदाचित ती व्यक्ती तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचे ऐकणार नाही. या गोष्टीची तुम्हाला जाणीव आहे तर आपली मदत, आपली साक्ष स्वतःजवळ राखून ठेवू नका. ती गरजू व्यक्तीला द्या. अशातच मला एका व्यक्तीने सांगितले की एका प्रिय व्यक्तीच्या आत्महत्येला तो जबाबदार आहे असे त्याला वाटते. आपण काहीतरी करायला हवे हे त्याला माहीत होते असे त्याने मला सांगितले. मलाही तसेच वाटते. त्याने काही करायला हवे होते, पण त्याने ते केले नाही. जी गोष्ट करायला हवी होती तिच्याकडे दुर्लक्ष केल्याने, ती न केल्याने अपराधाची प्रचंड जाणीव आमच्या मनात निर्माण होऊ शकते. प्रभुदेव आमची हृदये तोलून पाहतो. जेव्हा अशी एखादी गोष्ट करण्यात आम्ही कमी पडतो व ती अपराधाची जाणीव आम्हाला होते, तेव्हा प्रभूकडे वळल्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. त्याच्याकडे वळून, प्रभू मी कमी पडलो, मी अपयशी ठरलो, मला क्षमा कर, मी तुझ्याकडे सहाय्य मागण्यासाठी आलो आहे, मला शक्ती दे असे म्हणण्याला पर्याय नसतो. अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वर ऐकेल व अशा माणसाला आपल्या अपयशाच्या व दुःखाच्या कठोर जाणीवेतून तो सोडवेल. ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे त्यांना जर आम्ही मदत करणार असू तर ह्या बोधवचनाचे महत्त्व आम्हाला समजले आहे असे म्हणता येईल. 16वे वचन वाचूया. 24वा अध्याय 16वे वचन. कारण धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात. 7 हा आकडा पूर्णतेचा आहे. म्हणजे न्यायी पडत राहतो पण तो पुन्हा उठतो अशी एखादी व्यक्ती तुम्हाला माहीत आहे काय? शिमोन पेत्र एक अशीच व्यक्ती होता. पण अरिष्ट आल्याबरोबर दुर्जन जमीनदोस्त होतात या वचनाची सत्यता यहुदा इस्करियोतीवरून पडते. प्रभू येशूच्या 2 शिष्यांना हे वचन लागू पडते. सतत पडणारा माणूस म्हणजे पेत्र. तुम्ही म्हणाल की त्याने पाण्यावर चालण्याचा प्रयत्न केला म्हणून तो अपयशी झाला. पण तो अपयशी झाला असे मला नाही वाटत, कारण तो पाण्यावरून चालला खरा. येशूकडे येण्याकरिता तो पाण्यावरून चालू लागला, परंतु त्याने आपली नजर येशूवरून काढून ती आजूबाजूच्या उसळत्या लाटांकडे लावली आणि तो बुडू लागला. परंतु प्रभू येशूने त्याला वाचवले. तो त्याच्यासह नावेकडे चालत आला. परंतु ज्या रात्री प्रभू येशूला अटक करण्यात आली त्या रात्री मात्र पेत्र अपयशी ठरला, कमी पडला. त्याने त्याच्या प्रभू येशूला 3दा नाकारले. पुन्हा आणि पुन्हा प्रभू विषयी अपयशी ठरला.
पण प्रत्येक वेळेस तो उठला व प्रभूकडे परत गेला. एकदा श्रोत्यानो, एक व्यक्ती माझ्याकडे येऊन म्हणाली, मी इतक्यांदा कमी पडलो आहे की मला प्रभूकडे परत जाण्याची व मी अपयशी ठरलो असे सांगून पुन्हा चालण्याची इच्छा आणि ते त्याला सांगण्याची लाज वाटते. मी त्याला म्हटले, तुला लाज वाटत असेल, पण प्रभूला वाटत नाही. तो पुन्हा नव्याने सुरुवात करण्यास तयार आहे. मग त्याने विचारले, मी किती वेळा कमी पडलो, पतन पावलो, तरी प्रभूकडे येऊ शकतो असे तुम्हाला वाटते काय? मी त्याला उत्तर दिले, ते मला माहीत नाही, पण मी स्वतः शेकडो वेळा कमी पडले आणि तरीही मी प्रभूकडे जाते. प्रिय श्रोत्यानो, आमच्या स्वर्गीय पित्याकडे जाऊन मी अडखळून पडलो, मलिन झालो असे म्हणणे आमच्यासाठी आवश्यक आहे. मग तो आम्हाला पुन्हा त्याच्या सेवेत घेईल असा स्वर्गीय पिता असणे किती चांगले आहे. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता अवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. भारावणे मन जाय रे ख्रिस्ता, बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे. हे पाप माझे आजला ने कुठे. आता आपण वाचूया 17वे वचन. तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नको, तो जमीनदोस्त झाल्याने तुझे मन उल्हासू नये. तुम्हाला खरोखर न आवडणाऱ्या व्यक्तीचे काही वाईट झाले तर तुम्ही पटकन म्हणता ना, बरे झाले. तुम्ही असे कधीच म्हणाला नाही असे म्हणू नका. मानवी स्वभावच तसा आहे. ठीक आहे, कदाचित तुम्ही तसे म्हणाला नसाल, पण तुम्ही नक्कीच तसा विचार मात्र केला असेल. देव म्हणतो, तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नको. असे करण्याने समस्येचे उत्तर मिळत नाही. याचे कारण पुढच्या वचनात म्हणजे 18व्या वचनात दिलेले आहे. उल्हासले तर ते परमेश्वर पाहिल आणि त्याला ते आवडणार नाही आणि तो त्याच्यापासून आपला क्रोध फिरविल. तुमचा वैरी पडल्यामुळे तुम्ही आनंद कराल तर परमेश्वर मागे वळून त्याची भरभराट होऊ देईल. मग तुम्ही खरोखर दुःखी व्हाल. असे हे आनंद न करण्यामागे एक व्यावहारिक कारण आहे. 19वे वचन. दुष्कर्म्यांवर जळफळू नको, दुर्जनांचा मत्सर करू नको. अशातच शिकलेले हे बोधवचन आता परत कशाला असे तुम्हाला वाटत असेल, पण या वचनाची पुनरावृत्ती त्याचे महत्त्व पटवते. शुभवर्तमानांमध्ये प्रभू येशूच्या काही चमत्कारांची पुनरावृत्ती दिसते. उदाहरणार्थ 5,000 येशू जेवू घालतो. या चमत्काराचा वृत्तांत 4ही शुभवर्तमानांमध्ये दिलेला आहे. प्रत्येक शुभवर्तमानकार त्याच्या सुवार्तेविषयक विशिष्ट असलेल्या तपशिलांची त्यात भर घालतो. हा चमत्कार
महत्वाचा असल्याने तो 4 वेळेला नोंदण्यात आला आहे. तसेच नीतिसूत्रातली ही काही बोधवचने महत्वाची असल्याने ती पुन्हा पुन्हा सांगण्यात आली आहेत. 24व्या अध्यायातील 23 ते 34 ही वचने ही सुज्ञांची वचने आहेत. या प्रस्तावनेने अध्यायाला जोडलेली आहेत. 23वे वचन वाचूया. ही सुज्ञाची वचने आहेत. तोंड पाहून न्याय करणे ठीक नाही. ही गोष्ट शिकणे तरुणांना जरुरीचे आहे. या वचनाचा दुसऱ्या शब्दात असा अर्थ आहे की न्याय करताना भेदभाव करू नको. या गोष्टीची आजच्या जीवनात, आमच्या दैनंदिन जीवनात गरज आहे. सार्वजनिक क्षेत्रांच्या कार्यालयातील लोक, व्यवसाय व धंद्याचे मालक यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची गरज आहे. अधिकाराचे पद असलेल्यांनी हे बोधवचन अंमलात आणायला हवे. शिक्षक, परिचारिका, प्राध्यापक, पाळक यांनीही या बोधवचनाची आठवण ठेवायला हवी. सर्वांना समान सारखाच न्याय मिळायला हवा. 24वं वचन आम्हाला सांगतं, तू धार्मिक आहेस असे जो दुर्जनास म्हणतो त्याला लोक शाप देतील, राष्ट्रे त्याचा तिटकारा करीतील. ही गोष्ट तर आजकाल सर्वत्र दिसते. दुष्ट माणसांची स्तुती होते आणि दुर्जनाला लोक न्यायी म्हणतात. म्हणजे आमची नैतिक मूल्ये इतकी ढासळली आहेत की चांगल्याला वाईट व वाईटाला चांगले म्हणण्या इतपत आमचे नैतिक पतन झाले आहे. परंतु या गोष्टी वीट आणणाऱ्या आहेत, देवाला वीट आणणाऱ्या आहेत. 29वं वचन पहा. मी जशास तसे करीन, त्याचे उसने फेडीन असे म्हणू नको. हे बोधवचन आम्ही पूर्वीही अभ्यासले आहे. पौलाने रोम येथील मंडळीला हीच गोष्ट सांगितली. तो रोमकरास पत्र 12 अध्याय 19व्या वचनामध्ये म्हणतो, सूड घेणे मजकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. आता नीतिसूत्रे 24वा अध्याय 33 आणि 34 ही वचने सांगतात, आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुकली घेतो, हात उराशी धरून जरा निसतो असे म्हणत जाशील तर दारिद्र्य तुला दरोडेखोराप्रमाणे, गरिबी तुला हत्यारबंद माणसाप्रमाणे गाठेल. श्रोत्यानो, हा तरुण आपले शिक्षण संपवून जीवनामध्ये, जगामध्ये प्रवेश करीत आहे. त्याच्याजवळ पुष्कळ ज्ञान आहे, चांगले गुण असतील, पण तो जर आळशी असेल तर ती त्याच्यातली सर्वात मोठी उणीव आहे. आळस म्हणजे गरिबी असे समीकरण आम्ही मांडले तर ते चूक ठरणार नाही असे मला वाटते. आता आपण या पुस्तकाच्या 25व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. हा या पुस्तकातला नवीन विभाग आहे आणि जरी यातील बोधवचने शल्मोनाने लिहिलेली आहेत तरी त्यांची रचना हिजकियाच्या माणसांनी केली आहे. सेप्ट्युजंट त्यांना हिजकियाचे मित्र असे संबोधते. 25व्या अध्यायाची पहिली 2 वचने वाचूया. ही शल्मोनाची नीतिसूत्रे आहेत. यहूदाचा राजा हिजकिया याच्या मनुष्यांनी यांचा संग्रह केला. एखादी गोष्ट गुप्त ठेवणे यात देवाचे गौरव आहे, पण एखाद्याचा शोध लावणे यात राजाचे गौरव आहे. प्रभू येशूने शास्त्रलेख शोधून पहा असे जे योहानकृ शुभवर्तमान 5 अध्याय 39व्या वचनात सांगितले, तीच गोष्ट या नीतिसूत्रात सांगितली आहे. पौलानेही तिमथ्यास दुसरे पत्र आणि 2 अध्याय 15व्या वचनात लिहिले, तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला काम करी, असा देवाला पटलेला, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. आम्हाला गोष्टींचा शोध लावायचा आहे. काही गोष्टी देवाने आम्हाला प्रगट केल्या नाहीत. ही गोष्ट खरी आहे, पण त्याने जर त्या प्रगट केल्या असत्या तर त्या आम्हाला समजल्या असत्या की नाही याची मला शंका वाटते. त्या मानवी बुद्धी पलीकडच्या अतिशय गहन अशा आहेत. ही गोष्ट परमेश्वराने यशायाचे पुस्तक 55 अध्याय आणि 9व्या वचनात स्पष्ट केली. यशया 55 9वे वचन. कारण जशी आकाशे पृथ्वीपेक्षा उंच आहेत, तसे तुमच्या मार्गापेक्षा माझे मार्ग आणि तुमच्या कल्पनांपेक्षा माझ्या कल्पना उंच आहेत. तरीही श्रोत्यानो, जे देवाने आम्हाला प्रगट केले आहे त्याचे अध्ययन आम्ही करायला हवे, त्यावर मनन करायला हवे. ही आमची गरज आम्ही जाणायला हवी. देवाचे वचन आमच्या आत्मिक जीवनाकरिता अन्न आहे. जर तुमचे आत्मिक जीवन सदृढ व निरोगी असावे असे तुम्हाला वाटते तर पवित्र शास्त्राचे अध्ययन करा. ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत त्या परमेश्वरासमोर सादर करा. त्याला ज्ञान व बुद्धी मागा, कारण तो ते देण्यास, गूढ गोष्टी आम्हाला सांगण्यास तयार आहे.
इर्मियाचे पुस्तक 33 अध्याय 3 वचनात तो म्हणतो, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. देवाच्या गोष्टी त्याचे प्रगटीकरण समजून घेण्याकरिता, आमची आत्मिक तहान व भूक भागविण्याकरिता आम्हाला पवित्र शास्त्राच्या अध्ययनाची गरज आहे. नीतिसूत्रे 25 अध्याय 3 वचन सांगते, उंचीमुळे आकाशाचा, खोलीमुळे पृथ्वीचा व राजाच्या मनाचा थांग लागत नाही. कधी कधी आमचे सत्ताधीश काही गोष्टी का करतात हे आम्हाला समजत नाही. कदाचित त्यांच्याजवळ त्याचे कारण असेल, कारण ज्या गोष्टी आम्हाला माहीत नाहीत त्या त्यांना माहीत असतात. तसेच आम्ही देवाचे मार्गही जाणू शकत नाही. पण श्रोत्यानो, देव नेहमीच योग्य व चांगले तेच करतो, म्हणून देवाचा न्याय करण्याचे धाडस तुम्ही व मी करायला नको. आणि नेमकी हीच गोष्ट आमच्याकडून कळत नकळत होते. देवाने इतक्यात माझ्या प्रिय व्यक्तीला या जगातून न्यायला नको होते, किंवा देवाने मला नापास का होऊ दिले? असल्या वाक्यांद्वारे आम्ही कळत नकळत देव अन्यायी आहे असे सुचवतो व देवाचा न्याय करण्याचा उद्धटपणा करतो. विश्वासाच्या मार्गात चालत असताना जर तुम्ही मागे वळून पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की काही दुःखद, काही कठीण प्रसंग तुमच्या जीवनात देवाने येऊ दिले. त्यामागे त्याचा एक विशेष हेतू होता, आणि तो हेतू किती चांगला होता हे तुम्हाला समजेल व तुम्ही देवाला गौरव द्याल. म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाही त्याविषयी देवाला दोष देण्याचे धाडस करू नका. 4 आणि 5 वचन, रुपयातला गाळ काढून टाक म्हणजे धातू गाळणाऱ्यासाठी त्याचे चांगले पात्र बनते. राजा समोरून दुर्जनाला घालून दे म्हणजे त्याचे सिंहासन धर्माच्या ठायी स्थापित होईल. यातील पहिले वचन आमच्या आत्मिक जीवनाला आम्ही लागू करू शकतो. आमच्यापैकी अनेकांना देवासाठी काहीतरी करण्याची तळमळ, तीव्र इच्छा असते, परंतु कशा प्रकारे हा हेतू साध्य करावा हे त्यांना समजत नाही. परमेश्वर आमच्या या इच्छेचा सन्मान जरूर करतो, पण जोपर्यंत आमच्यामध्ये जुन्या स्वभावाची मलिनता आहे तोपर्यंत तो आम्हाला त्याच्या सेवेकरिता योग्य पात्र बनवू शकत नाही. म्हणून स्वतःला त्याच्या हाती समर्पित करून त्याला आमच्यातली मलिनता काढून टाकण्याची विनंती आम्ही करायला हवी. रुपयात गाळ असेल तर त्याचे चांगले पात्र कसे बनेल? 5 वचन दुर्जनाला राजासमोरून घालून देण्याविषयी आहे. एखाद्याचा सल्लागार जर एखादा दुष्ट माणूस असेल तर किती भयानक गोष्टी घडू शकतात याची आपण कल्पना करू शकतो. असा सल्लागार एखाद्याला पाप, संकटे व धोके यांच्या मार्गात सहज नेऊ शकतो. तुम्हाला ख्रिस्ताच्या मार्गात म्हणजे जीवनाच्या मार्गात आणणाऱ्या व्यक्तीबद्दल तुम्ही कधी देवाचे आभार मानले आहेत काय? मी त्या प्रभूच्या सेवकाबद्दल देवाचे आभार मानते ज्यांच्या सुवार्ता सभेत मला ख्रिस्ताची ओळख पटली. योग्य सल्लागार मिळणे हे मोठ्या पदाच्या व धंदा व्यवसायात असलेल्या लोकांसाठी आवश्यक आहे. अयोग्य किंवा दुष्ट सल्लागार त्यांच्या धंद्यावर, त्यांच्या महत्त्वाच्या निर्णयावर प्रभाव पाडून त्यांच्या हाताखाली असलेल्या जनतेवर वाईट परिणाम घडवून आणू शकतो. याकरिता चांगला सल्लागार असणे ही गरजेची बाब आहे. 6 आणि 7 वचने, राजासमोर आपली प्रतिष्ठा मिरवू नको, थोर लोकांच्या जागी उभा राहू नको, कारण कोणा सरदारास येताना पाहून त्यांच्यासमोर तुला खालच्या जागी बसविण्यात यावे, त्यापेक्षा वर येऊन बैस असे तुला म्हणावे हे बरे. तुम्हाला आठवतच असेल की या महान सत्याचे विवरण करण्याकरिता प्रभू येशूने एक दृष्टांत सांगितला. त्याच्या काळातले धार्मिक पुढारी या नीतिसूत्राकडे लक्ष देत नसल्याने त्याने हा दाखला सांगितला. एकदा एका थोर व प्रतिष्ठित माणसाने आपल्या मित्रांना भोजनाचे आमंत्रण दिले. ज्यांचा सन्मान करायचा अशांसाठी त्याने काही जागा राखून ठेवल्या. परंतु जेवणाची वेळ झाली तेव्हा त्या ठिकाणी मेजाजवळ खूप गर्दी झाली आणि सर्व महत्वाच्या जागांकडे धावले. प्रभू येशू त्यावेळेस तेथे हजर होते व बहुधा ते सर्व जागेवर बसेपर्यंत थांबले असावेत. मग त्यांची चूक सुधरविण्याकरिता ते जे बोलले ते लूका वर्तमान 14 अध्याय 7 ते 10 या वचनांमध्ये नोंदलेले आहे. आणि प्रभू येशूने म्हटले की तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बस, म्हणजे ज्याने तुला आमंत्रण दिले तो येईल तेव्हा तुला म्हणेल, मित्रा वर येऊन बस, म्हणजे तुझ्याबरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. जर दुसऱ्या कोणी ती जागा घेतली असेल तर त्याला तो म्हणेल, तू जाऊन ती खालची जागा घे. काही लोक स्वतःला सर्वत्र पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतात. ख्रिस्ती वर्तुळातही असे लोक असतात. ते महत्वाकांक्षी असतात आणि ख्रिस्ती बाबींविषयी त्यांना पुढे जायला हवे असते. श्रोत्यांनो,
व्यापारातील किंवा धंद्यातील माणसाने असे केले तर त्याला आम्ही दोष देऊ शकत नाही. पण ख्रिस्ती कार्यात जर असे कोणी करीत असेल तर ती खेदाची गोष्ट आहे. 8, 9 आणि 10 वचने सांगतात, फिर्याद कराव्यास जाण्याची उतावळी करू नको. ती तू केली आणि तुझ्या शेजाऱ्याने तुझी फजिती केली तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल. तुझा व तुझ्या शेजाऱ्याचा वाद असला तर तो चालीव, पण इतरांच्या गुप्त गोष्टी बाहेर फोडू नको. फोडिल्या तर ऐकणारा तुझी निर्भत्सना करील आणि हे दूषण तुला लागून राहील. श्रोत्यानो, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध ऐऱ्यागैऱ्या व्यक्तीबरोबर कुजबूज केल्याने आम्ही संकटात पडू शकतो. त्यामुळे जर आमच्या शेजाऱ्याबरोबर काही वाद असेल तर तो आम्ही त्याच्याशी वैयक्तिकरित्या बोलून सोडवावा. होतं काय की ज्या व्यक्तीशी बोलायला हवे त्या व्यक्तीशी तर आम्ही बोलत नाही, परंतु इतरांशी त्या बाबतीत चर्चा करतो आणि जे गैरसमज दूर व्हायला हवेत ते गैरसमज दूर न होता ते अधिक वाढत जातात. म्हणून आम्हाला अशा गोष्टी टाळायच्या आहेत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. अध्याय 24 हा शल्मोनाने लिहिलेल्या व रचलेल्या बोधवचनांचा नीतिसूत्रे यामधील शेवटचा अध्याय आहे. आजचा प्रश्न, नीतिमान किती वेळा पडला तरी पुन्हा उठतो? ए. 3 वेळा, बी. 5 वेळा, सी. 7 वेळा, डी. 6 वेळा. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की आळशीपणा आम्हाला दारिद्र्याकडे नेतो. म्हणूनच आम्ही कोणत्याही परिस्थितीत मेहनती असले पाहिजे. आजच्या अध्ययनात आम्ही लहान सहान पुष्कळ गोष्टी पाहिल्या आहेत. आम्ही फक्त हे लक्षात घ्यावे की आमच्या चांगल्यासाठी परमेश्वराने आम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि म्हणूनच हे आमचे कर्तव्य आहे की आम्ही कशा रीतीने त्यांची पूर्ती करावी. प्रियांनो, काय आपण या गोष्टी करण्यासाठी कटिबद्ध आहात? परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करू इच्छितो. आपण तयार आहात काय? आपण प्रार्थना करूया. सातत्यानं आमच्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. प्रभूजी, आम्ही आमच्या जीवनामध्ये चुकवू नये आणि त्यामध्ये आमचा नाश होऊ नये ही तुझी प्रांजळ इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, दररोज तू आम्हाला शिकवतोस, दररोज तू आमच्याशी बोलतोस, यासाठी की आमचं जीवन बदलून जावं, आमच्यामध्ये परिवर्तन दिसावं आणि प्रभूजी आम्ही योग्य मार्गावर चालणारे व्हावेत. आणि यासाठीच प्रभूजी आम्ही दररोज तुझ्या चरणांपाशी येतो, तुझ्याद्वारे आम्ही शिकतो. प्रभूजी, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. होय प्रभूजी, असा प्रेमळ देव आम्हाला प्राप्त झालेला आहे. प्रभूजी, तुझी अशी प्रीती आमच्यावरती सातत्यानं असू दे. आम्ही देखील तुझ्यावरती प्रीती करणारे, तुझे आवडते लेकरं बनावे म्हणून प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चला. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.